आता तरी सांगणार आहेस का काय झालं होतं ते? का अशी निघून गेलीस ग? एवढा मोठा निर्णय तुला का घ्यावा लागला मंजिरी? अगं तुझ्यासाठी आमचा जीव तिळतिळ तुटत होता ग इथे. आयुष्याचं गणितच चुकलंय. का ग एवढी निराश तू? हे बघ मंजिरी, तू जर आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार ग? सांगणार आहेस का काय झालं ते? आई, आशिष वेडा नाही, वेडेपणाचं नाटक करत होता तो. त्या दिवशी मी निरांजन लावायला म्हणून देवघरात जाणार होते. तेवढ्यात हे आले आणि ओढत मला दाराबाहेर घेऊन गेले. मला कबूल करायला लावलं जबरदस्तीने की माझा आणि आशिषचा संबंध आहे म्हणून. कुठे चल बाहेर. त्रास होतो. तुझ्यावर मी आंधळा विश्वास ठेवतो म्हणून हा संताप आहे. तुझ्या गोड आणि निरागस चेहऱ्या मागचा विकृत आणि पाताळयंत्री चेहरा मला दिसत नाही म्हणून हा संताप आहे. तुम्ही काय करताय? ही आहे तुझी नैना जाधव, ही आहे तुझी नैना जाधव. आपल्या त्यावेळी जे ठरलं होतं ना तेच खरंय, तेच खरंय. माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं. आता तुला आमच्या आयुष्यात स्थान नाही. शांत हो बाळा, शांत. चल आधी बैस, बैस राजा, बैस. सावकाश सावकाश बैस. किती त्रास झेललेस ग बाळा. मला जाणीव आहे तुला काय भोगावं लागलं असेल याची. पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि आता एक लक्षात ठेवायचं, मी पूर्णपणे तुझ्या बाजूनी आहे. सगळ्यात आधी जाऊन सत्यजितची कान उघडणी करते. त्याला कळलं पाहिजे कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा नाही ते. नाही नाही, नको प्लीज प्लीज आई, त्यांना काहीच बोलू नका, नाहीतर ते पुन्हा. काही करणार नाही तो. अगं आई आहे मी त्याची, हक्क आहे मला त्याला जाब विचारायचा. मंजिरी, तू मात्र त्याला सोडून जाऊ नकोस का? एवढं ऐकशील ना माझं? हे बघ, त्याला त्याची चूक समजली की तो तुझ्याकडे परत येईल, खात्री आहे मला. मोठ्या मनाने त्याला माफ कर. मी पदर पसरते तुझ्या पुढे. आई, अहो हे काय करताय तुम्ही? प्लीज असं करू नका. मी कधीच यांना सोडून जाणार नाही. खरं ना? खरंच नाही जाणार. मग मला एक सांग बाळा, या एवढ्याशा जीवाला घेऊन हॉस्पिटल मधून कुठे निघून गेली होतीस ग? त्या दिवशी यांनी त्यांच्या आयुष्यातून मला बेदखल करून टाकलं. मला काही कळलंच नाही मी काय करू. पण माझी चूक झाली आहे. मी चुकलाय. अशी चूक पुन्हा नाही करायची, लक्षात ठेव. हे बघ, सत्यजितची चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तुझ्याकडे परत येईल ग. पण तुझी एक चूक मात्र आम्हा सर्वांचा जीव घेऊन जाईल. कळतंय ना मी काय म्हणतेय ते? मग आता शांत राहायचं, काळजी करायची नाही. मी आहे ना? काही खाल्लंयस का?
मी दूध घेऊन येते, दूध पी म्हणजे तुला बरं वाटेल. नाही, नकोय मला. मी सांगते म्हणून पी. सत्या, आजी तू कवा आलीस ग? आत्ताच. तू विचार करत बसला होतास ना? तेव्हा विचार विचार तर काय, आता 5वीलाच पुजलंच ग आजी. असं 10 मिनिटं शांतपणे बसलो म्हणून ते विचार थोडीच थांबणारे छाडायचे. काय होत आणि काय होऊन बसले. बहुतेक माझेच शब्द मला नडले बघ. मी सारखी म्हणायची, राम सीतेसारखा संसार होऊ दे, राम सीतेसारखा संसार करा. पण म्या खुळी, माझ्या लक्षातच नाही आलं बघ. राम सीतेच्या संसारात ती दोघं बी एकत्र कधीच आली नाहीत. एवढं हसत खेळत घर शांत शांत होऊन गेलं. कोणाची दृष्ट लागलेली आपल्या घराला. दृष्ट लागण्यासाठी बाहेरचा माणूस कशा पायी हवा? जिच्या बरोबर संसार मांडला तिचीच दृष्ट लागली ग माझ्या संसाराला. नाही र, तू मला सांग ना आजी, माझं काय चुकलं? हा, माझं काय चुकलं? काय खुळ्यागत प्रेम केलं ग तिच्यावर? जीव ओवाळून तिच्या पायाशी टाकला, काळीच कापून तिच्या हातावर ठेवलं आणि त्याच हातानं तिनं सुरा खुपसला माझ्या पाठीत. आजी, आपल्या बरोबरच असं का होत ग आजी? माणसं का वागत्यात असं? रडू नकस लेकरा, रडू नकस. हर आपल्या डोळ्यासनी जे काही दिसतंय नव, ते समजा खरं असतच असं नाही र. कधी कधी सत्य काय भलतच असते बघ. नाही आजी, हे आजी, ये ये बाय माझी, ये ये पोरे, आत ये. तुमच्यात जे काय समज गैरसमज झाले असतील नव, ते समोरासमोर बसून मिटवून टाका. थांब. ही खोली माझी आणि माझ्या मुलीची आहे. तुला या खोलीमध्ये प्रवेश नाही. कधीच नाही. तिला इथे दे. सत्या, अजय, ही खोली फक्त माझी आणि माझ्या मुलीची आहे. हे आमच्या दोघांचं दुर्दैव आहे की तिच्या भुकेसाठी आम्हाला तुझ्यावर अवलंबून राहावं लागतंय. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू माझ्या मुलीची आई नाहीस, फक्त
फक्त तिची आया आहेस. आउट. बाबा, या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी तो आशिष आहे. त्यामुळे सगळ्यात आधी त्याला शोधून काढणं गरजेचं आहे. हे जे काही दुष्टचक्र सुरू झालंय ते त्यानेच सुरू केलं आणि तोच ती पुढे वाढवत नेतोय. त्याचा तर बंदोबस्त करणारच नाही मी, यावेळेस कायमचा. मागच्या वेळेस त्याचा फक्त एक पाय तोडला होता मी, तर यावेळेस सापडला तर गळा सावरून टाकेन. अवा, जरा समजुतीने घ्या. असा टोकाचा विचार करून नाही चालणार. तो आशिष नीच आणि पाताळ यंत्री आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण मध्यंतरी त्याने वेड्याचं नाटक केलं होतं. अहो, आणि सत्यजितला सुद्धा त्याची दया यावी एवढं त्याचं हे वेड्याचं नाटक बेमालूम वाटलं होतं. त्यामुळे सत्यजितने त्याच्यावर दया दाखवून त्याच्या सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च उचलला. एवढंच नाही, त्याला स्वतःच्या घरी आणून ठेवलं. पण शेवटी तो सापासारखा उलटलाच. सापाची जात दंश तर करणारच ना. मला कमाल वाटते ती सत्यजित रावांची. त्याला घरात आणून ठेवला का? मंजिरी वहिनींनी दसऱ्याच्या दिवशी भर रस्त्यात त्या आशिषला बेदम मारलं होतं. त्याची लायकीच ती आहे म्हणा. पण त्या आशिषने सगळ्यांना असं बसवलं की त्याचा धसका घेऊन तो वेडा झालाय. आणि पुढे याच गोष्टीचा वहिनींना त्रास होत होता. त्या आशिषने सुद्धा एका मुलीला बरोबर घेऊन हे सगळं नाटक रचलं. आणि मंजिरी वहिनींना या गोष्टीचा जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्याला स्वतःच्या घरी आणून ठेवण्याचे प्रकार सुद्धा केले होते. अच्छा अच्छा, असं झालं तर सगळं. तेच तर सांगतोय ना, तुमचा विश्वास बसणार नाही. पण मध्यंतरीच्या काळात असलेला सत्यजित आणि लहानपणापासून मी ज्या सत्यजितला पाहत आलोय तो सत्यजित, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. त्याचं मंजिरी वहिनींवरचं असलेलं प्रेम, त्या प्रेमाने त्याला एवढं बदललं. त्यामुळे जगाला जरी त्याचा आक्रस्ताळेपणा खटकत असला ना, तरी त्याच्यातला खरा असलेला सत्यजित, त्या सत्यजितला मी चांगला ओळखतो. बाबा, मी सत्यजितला लहानपणापासून ओळखतो. तो एखाद्याच्या जीवाला जीव लावेल, पण एखादी व्यक्ती जर त्याच्या मनातनं उतरली ना, तर मात्र त्या व्यक्तीला आयुष्यभर पुन्हा कधीही उभं करणार नाही. तो नेहमी स्वतःला क्लेश देतो आणि त्याचा हाच त्रास समोरच्या व्यक्तीला सहन करावा लागतो. आता मंजिरी वहिनींना सुद्धा याच गोष्टीचा त्रास सहन करावा लागला. तो वहिनींना हातही लावणार नाही, पण त्यांच्या समोर आदळआपट करून, आरडाओरडा करून त्यांचा जीव घाबरवून सोडेल. व्यंगराव, तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला चांगलं कळतंय. आता मी ही एक गोष्ट सांगतो, ती नीट समजून घ्या. मी एक बाप आहे आणि माझ्या दोन्ही मुलींमध्ये माझा जीव अडकलाय. मी हेही मान्य करतो की कधी काळी मी माझ्या मंजिरीवरती अविश्वास दाखवला होता, पण ती माझी चूक होती. आता तशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. मी माझ्या मंजिरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, काही झालं तरी.
प्रसंग कितीही टोकाला गेले तरी समजतं ना मी काय बोलतोय ते. ओ काय झालं रे ना चूप रडू नका रडू नका बाबा आहे ना रडायचं काय ये ग गाऊ मोठ्यात उचलून घ्यायचं का अरे उचलून घ्यायचं का बाबांनी या या या. बाबा आहे ना कशाला रडायचं हा कशाला रडायचं काय झालं हे बघ. भूकू लागली का भूकू लागली बाळाला हो 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 भूकू लागली सत्या अरे पोरगी रडतीया भूक लागली असेल तिला मंजिरी घे तिला सत्या अरे दे तिच्याकडे किती बी झालं ना सध्या तरी बाळाला आईचीच गरज असते बाळाला आईपासून आणि आईला बाळापासून तोडू नकस मंजिरीला खोलीत घे म्हणजे आई बी सुखी होईल आणि बाळ बी सुखी होईल ऐक माझं अजय माझ्या बाळासाठीचं सुख म्या शोधन त्याची काळजी तू नका करूस तिचं सुख तिनं शोधलंय नव माझ्या लेकीचं सुख म्या शोधन आणि कसं आहे अजय या जगात अशी बी बाळं असतात ज्यांच्या आया त्यांना जन्म देता क्षणीच हे जग सोडून निघून जातात तरी बी ती बाळं वाढतातच की म्या असं समजन की माझी बायको भी माझ्या लेकीला जन्म देता क्षणीच मेली सत्या
माझ्या लेकीच्या गरजा भागवण्यासाठी मला पर्याय शोधावे लागतील आणि ते मी शोधन. आम्हाला दोघांना बी गरज नाही तिची. खूप रात्र झाली आहे. झोपचा जाऊन.